कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर पुराचं पाणी आल्यानं मार्ग बंद आहेत। कोल्हापूर रत्नागिरी मार्ग पुराचे पाणी आल्यामुळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या मार्गावरील वडगणे या फाट्याकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे। पुराच्या पाण्याचा वेढा या ठिकाणी आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। सध्या आपण आहोत कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरती आणि या ठिकाणचे दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा मार्ग आहे तो कालपासून जिल्हा प्रशासनाने बंद केलेला आहे। पंचगंगेच्या पुराचं पाणी अनेक ठिकाणी आल्यामुळे या ठिकाणचा मार्ग जो आहे तो पूर्णतः बंद केलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या मार्गावरची वाहतूक जी आहे ती सध्या थांबवल्याचं पाहायला मिळतंय। काही दुचाकीस्वार या मार्गावरून आजूबाजूकडून येताना पाहायला मिळत आहेत। या पार्श्वभूमीवरती करवीर पोलिसांनी संपूर्ण भागामध्ये मोठा बंदोबस्त आहे तो तैनात केलेला आहे। कोणत्याही क्षणी या ठिकाणी फ्लो वाढण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी असणारी जी हॉटेल्स असतील, आजूबाजूचा परिसर आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे पोलीस या ठिकाणी खरं तर दिवस रात्र प्रयत्न करताना पाहायला मिळतात। विशेषतः पाहिलं तर कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून जे 2 दरवाजे उघडलेले आहेत त्या दोन्ही दरवाजातून मोठा विसर्ग आहे तो होतोय। त्यासोबत कुंभी असेल, कासारी असेल, या धरणातून देखील विसर्ग होतोय। त्यामुळं कोल्हापूरच्या आता धोक्याच्या पाठीकडे जी पंचगंगेची वाटचाल सुरू आहे ती कुठेतरी आता एक चिंताजनक बाब बनू शकते। कालच NDRFच्या पथकानं संपूर्ण पूर्व प्रवण क्षेत्राची पाहणी केलेली आहे। तर आपण घरातच बसा असं देखील आवाहन पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, राजपूतवाडी, कोल्हापूर। नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी पाणी आलेलं असल्यामुळं पोलीस बंदोबस्त बऱ्याच ठिकाणी नेमण्यात आलेला आहे। परंतु त्या ठिकाणी लोकांना आवाहन केलं जात आहे की लोक काहीतरी दवाखान्यात जायचं आहे ते असे कारणं सांगून जाण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु आपल्या जीविताला धोका होईल असा कोणी प्रयत्न करू नये, प्रशासनाला सहकार्य करावं। प्रशासनानं वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या पोलीस ठाण्याच्या वतीनं, जिल्हा पोलीस प्रमुखांच्या वतीनं सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमं असतील, न्यूज चॅनल असतील, वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत की कोणकोणते मार्ग बंद आहेत, पर्यायी मार्ग कोणकोणते वापरण्यात आलेले आहेत, त्या मार्गाचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं ही नम्र विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।